आईचे शेतावर, तर बघूया आपण कसं शेत आहे, भाजीपाल्याचं आहे. चला आपण बघूया. मी पण बघल. तर बघू शकता आपण आमच्या नंदा आईच्या शेतावर आलेलो आहे आम्ही. ही आहे आमची आई. हाय बोल आई. हाय, काय पोरा माझी टिंगल करतात गे. आणि बघू शकता आपण टॅमॅटो आहेत, किती फ्रेश वाली आहेत. आणि आईची लयची मेहनत आहे. आमच्या आईची मेहनत आहे ती आता आईलाच. हे या बघा टॅमॅटो मस्त आहे. छान आहे एकदम. आणि हा आहे आंब्याचं झाड आताच लावलेला आहे. हा पण आहे मोठा आता काही दिवसात म्हणजे काही वर्षांनी हा पण मोठा होईना. आंबे येतील त्याच्यावर. आता हे बघा त्रिश आहे, शेष आहे. किती पालक वगैरे अशी वगैरे वगैरे झाडं आहेत. आणि इकडे मक्याचं पण झाड आहे, ते बघू शकता तुम्ही. हा बघा मक्याचं झाड. आणि ते आहे मक्याचं झाड बघू शकता तुम्ही. या इकडे ती आलूची पानं आहे, ती तिकडे दिसतात ना, ती आलूची पानं. आणि इकडे आलेले आता वांग आहे खूप मोठे आहे. तिकडं 2 आहेत आणि इकडं टॅमॅटो आहेत. इथं टॅमॅटो आहेत. इथं टॅमॅटो आहे बघा, 2 छोटे छोटे, एक मोठा एक छोटा. हा एक आहे, तिकडं खूप आहे. हा पण आहे. तर आता इकडे मिरच्या नाही येऊया. फ्रेश आहेत. मिरच्या तर खूप फ्रेश आहेत. आणि एक मोठी आहे, बाकी सगळं छोटे छोटे आहेत. हे बघा इथं पण आहे. हे सगळं मिरच्यांचं झाड. आता आपण त्यावाल्या पाठमध्ये जाऊ. चला तर गाईज आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे घोसाळ्याचे. चला आता शीर्ष तुम्हाला काही माहिती सांगणार आहे घोषालाबद्दल, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. चला आता ती सांगत आहे तुम्हाला. तर हातावरती घोसाळा आहे, छोटा आहे. आणि आम्ही मोठा काढून घेतलेला आहे. तर पहिले फुलं येतात आणि नंतर फुलाच्या इथे घोसाळा येतात. तर आता इकडे बघायला येऊया. थंड हवेत आलेला आहे. तर इथे सड्डका आम्हाला दिसलेला. तर आम्ही भरपूर एवढी फिरतो ना, तुम्हाला काय सांगू, एकदम डेंजर आहे तिथं अजून आहे. आम्ही सगळे पळायला. आम्ही सडक असा असतो सडक की रंग बदलतो त्याच्यामुळे आपल्याला समजतं. बघ हर्ष आलेला आहे आमचा. तर तो सल्टो बघितला होता. सगळी पोरी पळालेली म्हणून मना पण पळायला. तू पण पळाली मना पण पळायला. इकडे आता आपण बघूया शिंगायचं. समजतच नाही. नक्की सबस्क्राईब करा.